गोष्टीचं नाव बडबड कासव. एक होतं गाव. त्या गावात एक तळं होतं. त्या तळ्यात एक छोटंसं कासव होतं. ते खूप बडबड होतं. सारखी बडबड 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 बडबड. सगळ्यांना कंटाळा यायचा अगदी. एक दिवस पाणी पिण्यासाठी 2 बगळे तिथे आले आणि पाणी पिऊन झाल्यावर ते उंच आकाशात उडाले. ते छोट्या कासवाने बघितलं. त्याला वाटलं आपणही आकाशात उडायला जावं. दुसऱ्या दिवशी बगळे आले तर त्यांना विचारलं, बगळे दादा मला आकाशात घेऊन जाल का? त्यामुळे तू कसा आकाशात येणार? तू उडणार कसा? आम्हाला उडता येतं, तुला येत नाही. तो म्हणाल, बघा ना, मला ज्ञानावर. मग बगळ्याने केली एक युक्ती. ते म्हणाले, हो आम्ही तुम्हाला नेऊ, पण तू सारखी बडबड बडबड करतोस तर आमची युक्ती फुकट जाईल. तो म्हणाल, नाही मी अजिबात बोलणार नाही, तुम्ही मला घेऊन जा. दुसऱ्याशी बगळ्याने एक काठी आणली. 2 बगळ्यांनी आपल्या चोचीत दोन्हीकडून ती काठी धरली. ते तळ्याजवळ आले आणि कासवाला म्हणाले, ए बडबड्या, चल मध्ये तोंडाने ही काठी धर, आम्ही तुला उंच घेऊन जातो. पण एक लक्षात ठेव, वर गेल्यावर जर का तू काही बडबड केलीस तर मात्र तुझी खैर नाही. तो नाही, मी अजिबात बोलणार नाही, तुम्ही मला वर घेऊन चला. बगळ्यांनी त्याला धरलं, कासवानी तोंडात काठी धरली आणि ते घेऊन वर 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 जायला लागले. त्यानंतर थोडे वर गेल्यावर ते कासवाला सुंदर असं खालचं जमीन, तळं, झाड सगळं दिसायला लागलं. त्याला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, वा 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 वा, काय छान दिसतंय हो. असं म्हणण्यासाठी त्याने तोंड उघडलं आणि ते धपकन तळ्यात पडलं. त्याने बडबड केली, त्यामुळे त्याचं नुकसान झालं. बडबड्या माणसाचं नेहमी नुकसान होतं. आमची गोष्ट संपून जाय.